श्री स्वामी समर्थ मंडळी, तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग जो आहे तो संध्याकाळी सुरू होतो आहे. आता मगासपासून एवढा जोराचा पाऊस लागत होता, म्हणजे सकाळी जो सुरू झाला होता तो आत्ता कुठेतरी त्याने विसावा घेतलेला आहे. सगळी झाडं वगैरे आहे ती लाईटीवरती पडल्यामुळे सगळ्या वायर्स खालती आल्या आहेत आणि लाईटसुद्धा नाही आहे, खूप वेळ झाला आहे. आणि त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की जर असा मुसळधार पाऊस पडत असेल तर सगळ्यांनी आपल्या घरीच राहा, स्वतःची काळजी घ्या, असं वाऱ्या पावसाचं बाहेर पडू नका. तर आता आई आमच्या झाडं लावत आहेत, शेवतीची फुलं लावत आहेत. तर बघूया, आईने सुरुवात करत आहेत. ही शेवती तिकडे कुठे लावणार खरं? इथेच चालेल. नुकताच पाऊस पडून गेलाय, सगळं एकदम थंड 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 थंड. हे भेंडीचे फुलं बऱ्यापैकी हे पडली आहे, ती आता आडवी झाली बघा ना, पावसाला लागू. मग कसला पाऊस आला, सगळंच एकदम हे होऊन गेलं बिचारे. मग ह्याची फुलं कोणत्या रंगाची असणार? पिवळी. आई मग ती तेऱ्याची मोठी पानं झाली ती मग काढायला मिळणार? काढूया. हो हो, मोठी आहेत बघा, ती काढून त्याचं. तेऱ्यामध्ये आणि अळूमध्ये फरक काय असतो? अळूची मोठी असतात पानं ना, आणि ते अळूचे ते खालचे असतात ना, हा हा मुलले ते खातात. हा ते खायलाच नाही ना, त्यांचा खात हा 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 फक्त पानाच खातात. ओके. अरबी म्हणतात ते वाला नाही. हा हा हा. ते आम्ही सावंतवाडीत एकदा गेलो होतो आणि तो देत होता ना, त्याच्याकडे आता आले असणार त्या भाजीवाल्याकडे ना, जायला खरं कोणाला भेटतं. म्हणजे ती नुसती पण भाजी करू शकतो अरबीची. हो, मी एकदा ना मास्टर शेफ मध्ये ते अरबी असं ऐकलेलं, पण मला ते अळूचं हे मुंडले असतं ते माहित नव्हतं. एक दोन तीन चार पाच, पाच लावणार. लाईटीचं काय करताय ते काय माहिती. पाळी सगळ्या खालती आले, त्याच्यामध्ये बंद केलं वाटतं, शॉक बिक लागेल ना कोणाला तरी. मच्छरी पाय. तर आई अशा पद्धतीने वृक्षारोपण चालू आहे, छोटं छोटं फुलांचं. काहीतरी असं असतं ना, एक झाड लावलं तरी पण आयुष्यामध्ये एक तरी झाड लावायचं, असं पुण्य मिळतं काहीतरी असं असतं ना, असं कोणतरी सांगायचं. आमचे पप्पा ना माड लावत होते ना, तेव्हा ना सगळ्यांना बोलवत होते. म्हणजे मला माझ्याकडनं एक लावून घेतला, आईकडनं एक, दीदीकडनं एक, पतूला एकाला हात लावायला सांगितला. म्हणजे सगळ्यांनी लावले असं. आता मोठे झाले, खूप मेहनत केली ते माडांना पप्पांनी. असं गार्डनिंग पण एक असं छंद असू शकतो ना, म्हणजे त्याच्यातच झाडांमध्ये असा. पप्पा तशा म्हणजे ना, माडाला काय करता येईल ते करणार असं त्याच्यातच असतात. अळी म्हणा, हे म्हणा, सगळं सगळं त्यांचं हे करून. आणि काढताना सांगत राहणार, आपल्या झाडाचं फळ काढताना किती आनंद होतो असं सांगत असतात. तरी बरं माडियांना काय झालं नाही ना आई, वारा एवढा आला तो. हम्म.
एकदा असे उलटे पडले ना की त्यांना सरळ होता येत नाही, मग तेव्हा ते असे असे करत असतात बघा. सरळ झाले ना. हा, मी आणून देऊ का तुम्हाला? त्याच्यातच ना, त्याच्यातलं आणू. तर मंडळी, आई आता इथे तेरं काढतायत. आमचं लावलेलं एऱ्याची भाजी आई आमच्या खूप छान करतात. त्याची पण रेसिपी तुम्हाला दाखवणार, इतकं छान करतात. आणि तसं तुम्ही करून बघा, मग तुम्हाला सुद्धा आवडणार. पानं पानच अशी वरची, थोडासा देठ घ्यायचा आहे ना. पाऊस यायला सुरुवात झाली आहे परत एकदा. तर मंडळी, आम्ही जिथे आमच्या सुपारीच्या झाडं आहेत आणि जिथे मध्ये मध्ये जागा मिळेल तिथे तिथे आम्ही असं तेरं लावून ठेवलेले आहेत आमच्या मालकांसाठी, कारण त्यांना खूप आवडतं आणि ते दररोज विचारत असतात लावलं आहे का, किती मोठं झालं. त्यामुळे ते आल्यानंतर त्यांना सगळं मिळेल. ही आमच्या घराच्या समोरच असं छानशी आमची पोफळीची बाग आहे जी आम्ही केली आहे. आणि त्याच्यामध्ये तसे आम्ही छोटी छोटी केळीची झाडं, तेरं, ते काय असेल, 2 माडाची पण झाडं आहेत, पण अजून लहान आहेत, ते लागले नाही आहेत. लावली आहेत. फुलझाडं आहेत आईंची. आईंना खूप आवड आहे फुलांची, त्यामुळे आई अशा छान छान फुलांची बाग करत असतात. वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं आईने यावेळी लावली आहे. ती जेव्हा फुलतील तेव्हा सुद्धा तुम्हाला दाखवेन. तर असं आई अळू तेरं काढतायत आता. सिस्टर ना त्या दिवशी ना IPP प्यायला गेल्या होत्या ना, तेव्हा कांटे म्हणतात त्या आई तिकडे इकडे माझ्याशी फोनवर बोलताय ना, मला सांगतायत काय काय, आणि कांटा लागला पायाला. मोठमोठ्याने किंचाळायला सुरुवात केली. कांटा लागला म्हणायला लागला. मला अजून लागला नाही, म्हणजे एवढं मी फिरली आहे मांगेलीत खरं तिकडे वरती, पण अजूनपर्यंत लागला नाही. चला जा. आता पुढच्या रानातलं अळू काढायला जाऊया. आणि ते आई बघा, कशाचा तरी देठ असतो, तो काळा असतो असं पण काहीतरी ओळखतात ना काय काय जण. काळं, हा हा हा. जी आहेत ना ती मग नंतर मोठी कधी होतात. आम्ही ती गेल्या वेळी कधी काढलेली ती आई, हे यायच्या आधी. हा 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 हा. तेव्हा हे यायच्या आधी काढलेली आम्ही ना आई, आणि ह्यांना दाखवलेली मग व्हिडिओ कॉलवरती वगैरे. काल मला विचारत होते ह्याच्यावर कपडे वगैरे धुतात की नाही, काय उगाच बांधून घेतलाय म्हणत होते. मी म्हटलं धुतो ते, तुम्ही एवढं प्रेमाने बांधून दिलायत. हा तसंच सांगितलं. तरी ना आता बघा, अजून घडघडून पाऊस पडतो तसा पडला नाही ना आई अजून. असा बघा मोठ्याने घडघडतो आणि पडतो तसा. मच्छर चावतील तुम्हाला. कोण सकाळी ना एसटीत म्हणत होती, ती काकी आहे ती ह्याची जगन्नाथ काकांची बायको आहे ती,
ते पावसात काय झाला म्हणायला लागले. तर ते काका कसे म्हणतात काय झाला अजून पडलो खडे हा म्हणायला लागले. आता 2 दिवस झाले लागता हा बिचारो. माई आहे ना ती मावशींची जाऊ ती चढलेली एसटीत आणि कशी म्हणते एवढे खडे नळे तुमचे फुटले आणि गळतात. एसटीत संपूर्ण गळत होते आज. म्हणून हे असं काय झाला म्हणायला लागली नळे फुटले आणि गळतच सबन. तर एवढं अळू मिळालेलं आहे. ह्याची भाजी आता कधी करायची आई? उद्या हां, तर उद्या आम्ही याची भाजी करणार मस्तपैकी. भाकरीसोबत तांदळाच्या खूप छान लागतं. नुसतं जरी अळू खाल्लं तरी खूप छान लागतं. वाटाणे घालून करूया ना. आज माझ्याकडे सगळं ओझं खूप झालं, नाही तर मी येताना सामान मला आणायचं होतं. लाईटीचं काम करणार. पाऊस थांबला तर ते बाबडे बाजूला करतील झाड, नाहीतर कसे करणार. इतका असा वारा येतोय ना त्याच्यामुळे आज सगळी अशी झाडं पडलेली आहेत आणि हा आता थांबतच नाही. थंडगार एकदम वातावरण झालेलं आहे. सगळेजणांनी मस्त गरम गरम चहा करा, मस्त काहीतरी तळा भजी वगैरे आणि खावा. खूप छान वाटतं. बघ अशी जर मग वारा यायला लागला तर झाडं पडणारच ना. भीती वाटते मला ना, अशा वाऱ्याची खूप भीती वाटते. कारण मग झाडं वगैरे पडली वगैरे तर मग सगळं ब्लॉक होऊन जातं. मेन म्हणजे लाईट येत नाही. लाईट नाही आली तर म्हणजे रात्री मच्छरी चावतात, त्या झोपच देत नाही. वातावरण खूप छान वाटतं. मला सर्दी झाली आहे. नाचण्याच्या भाकरीमध्ये कसं नॅचरल गोडवा असतो ना. चावत चावत गेलं की बरं वाटतं. तेऱ्यासोबत मस्त लागतं. ही कापा सुद्धा आता केलात तुम्ही, ती पातळ अशी बरी लागते. ही आता केली ती एका कोमाची केलात नाही. हां 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 हां. पातळ केलो ना, आता दुसरी परत करूया उद्या ना परवा सुकी करू. उद्या ना ती वाले कोंब आहेत बघा, छोटेवाले ते खारात घातले ते करायला पाहिजे भाजी. ती बरी लागते.